श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत. आज स्वामींच्या कृपेने माझे सर्व 4ही गुरुवार पार पडले मार्गशीर्षचे. पण त्याचं उद्यापन कसं करायचं ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि आपण यूट्यूबमध्ये किंवा पुस्तकामध्ये आपण बघतो की कसं त्याचं उद्यापन करायचं आहे ते. पण ॲक्च्युली काय, सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं विसर्जन करतात नारळाचं. त्या पूजेच्या नारळाचं, तांदूळांचं, त्याच्यातले पैसे, त्याच्यातले पानं वगैरे, त्यातली फुलं वगैरे, म्हणजे असं सर्व निर्माल्य ते कुठे विसर्जन करायचं, काय करायचं हे प्रत्येकाला माहीत आहे. पण ॲक्च्युली जरा मी राहते इकडे उत्तराखंडमध्ये, हरिद्वारच्या एकदम बाजूला. त्यामुळे मी शक्यतो नेहमी जेव्हापासून मी इकडे आली आहे तेव्हापासून मी सगळे माझे गुरुवार चे विसर्जन इथे हरिद्वारमध्येच करते, गंगा नदीमध्येच करते. आम्ही ऑलमोस्ट इकडे पोचलो आहे हरिद्वारला. इकडे खूप गर्दी असते. इकडे तुम्ही कधी ह्या पौष महिन्यामध्ये या, मार्गशीर्ष महिन्यामध्ये या, माघ महिन्यामध्ये या, कुठल्याही महिन्यामध्ये इकडे तुम्हाला नेहमी गर्दी दिसणार. तर आम्ही माझे मिस्टर बोलतात की नाही, आपण तिकडेच करायचं उद्या विसर्जन, जे काय असेल ते इकडे तिकडे कुठे नाही करायचं. मग आम्ही इकडेच येतो. मग आम्ही दोघंच जण आलो होतो, मुलांना नाही आणलं होतं. आम्ही इकडे ऑलमोस्ट इकडे पोचलो आहे. इकडे बघा, म्हणजे इकडे आम्ही लगभग 3 वाजता पोचलो आहे. आम्ही इकडे हरिद्वारला पोचलो आहे. तो टायमिंग 3-3:30पर्यंत आतमध्ये असेल. म्हणजे लोक ह्या टायमाला पण आपलं सेटअप करून बसतात. दुकानं बघाल तर एवढी दुकानं असतात ना की छोट्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. तीर्थस्थान आहे त्यामुळे इथे भरपूर गर्दी असते. सगळ्यांना माहीत असतं. इकडे सगळे फेरीवाले मागतात ते लोक, भीक मागणारे. पण असं मला इथे थोडं भीक मागणारे लोक कमीच दिसतील, कारण इथे कसं छोटे लोक आपलं दुकानं वगैरे टाकून बसलेच असतात. आम्ही इथे ऑलमोस्ट पोचलो आहे. आणि ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे माझं विसर्जन पण माझं करायचं होतं आणि माझा हा हेतू पण होता की तुम्हाला जरा ते हरिद्वारचं दर्शन पण करून घेऊया. कारण सगळ्याच लोकांना इथे येणं काय परवडत नसेल, जमतही नसेल. पण इकडे नक्की एकदा या, तीर्थस्थानाला भेट द्या. आणि आलात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला भेटून जा, मला भेटा, माझ्या घरी या, स्टे करा, म्हणजे तुम्हाला तसं वाटेल तसं. आणि ते बघा छोट्या ते बघा कसे छोटे लोक असं हे बसले आहेत, दुकानं घालून बसले आहेत. आणि ते एवढे थंड पाणी आहे, तरी पण लोक कसे येतात स्नान वगैरे करायला. म्हणजे एवढी गर्दी असते ना. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला मी माझे विसर्जनचा फोटो दाखवणार नाही आहे, कारण मी विसर्जन कसं केलं ते. कारण इकडे गंगा नदीमध्ये खूप असं आम्ही आमचे लोकच आम्ही जर ते हे करायला लागलो, ते पाण्यामध्ये फुलं टाकून, नारळ वगैरे टाकून हे करायला लागलो तर कसं थोडं चांगलं दिसत नाही ना. म्हणजे नदीमध्ये पाणी घाण होतं. इथे म्हणजे कसं साफसुथरं पाणी, एकदम निळं पाणी असतं इकडे. त्यामुळे आम्ही शक्यतो काय करतो, पाण्यामध्ये थोडंसं ओलं करून इकडे साईडला ठेवतो. म्हणजे त्या जेणेकरून तो नारळ वगैरे आहे तो कोणातरी उपयोगाला येईल, कोणतरी त्याचा खाईल, म्हणजे तो याचा उपयोग करेल, खाण्यासाठी उपयोग करेल. फुलं आहेत ती पाण्यामध्ये टाकून सडतात, त्यामुळे खूप पाणी घाण होतं. हा आमचा उद्देश असतो, त्यामुळे आम्ही शक्यतो नाही टाकत. तर मग आम्ही हे विसर्जन केलं आहे. मी वापस इकडे भरपूर घाट आहेत, भरपूर ब्रिज आहेत. एका ब्रिजवरून दुसऱ्या ब्रिजवरून आम्ही इथे दुसऱ्या ब्रिजवरून चाललो आहे. आता आम्ही चाललो आहे इकडे त्रिवेणी, म्हणजे मेन आमचा तो घाट आहे ना, म्हणजे काय बोलतात त्याला, म्हणजे असं मेन तीर्थस्थान आहे जिकडे लोक स्नान करतात. तिकडचं गंगाजल घेतात. इकडे आता चाललो आहे आम्ही हा ब्रिज क्रॉस करून. 10 रुपये का मिळता होगा. इथे बघा ना दुकान गंगाजल क्या करते. लोक कुठल्या तुम्हाला गोष्टी मिळणार नाही जे तुम्हाला इथे मिळणार. सगळ्या गोष्टी, सेल्फी स्टिक पण मिळतील तुम्हाला. एक सिंदूर बघा किती, म्हणजे कुंकू बघा, लाल कुंकू असतं. म्हणजे देखो बघा कसं, म्हणजे फळं वगैरे अशी कापून, नारळ असतात ते छोटे पीस करून, सगळ्या गोष्टी तिथे विकायला ठेवलेल्या असतात. इतकं छान वाटतं ना इकडे आल्यानंतर. असं वाटतं इथे बसून राहावं, इथे खूप वेळ असा घालवावा असं वाटतं. पण आम्ही दोघंच जण आलो आहे त्या ब्रिजवर. आम्ही या मेन ब्रिजवरती आलो. बघा किती पाणी, किती छान वाटतंय. लोक कशी बसली आहेत, पॉलिशवाले, म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक इथे मला इथे बघायला मिळते. नक्कीच तुम्ही इकडे एकदा या, तीर्थस्थानाला भेट द्या. बघा ना, काय लोक तर डॉल वगैरे किती सुंदर आहेत. काय लोक तर सध्या सेटअप करतायत. म्हणजे सध्या सुरू झालं आहे. मी जरा जास्तच फास्ट चालते आहे, कारण व्हिडिओमध्ये हळूहळू चालत नाही आहे. कारण माझे मिस्टर यांना खूप घाई झाली आहे जायची, त्यामुळे ते फटाफट लवकर चालतं. त्यांच्या मागणं मी स्पीडने चालते.
करते, त्यामुळे जास्त कवर करायला मला मिळत नाही. बाबा बघा, साधू बाबा पण भीक मागून खात नाही आहे, काम करून खातात. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे गर्वाला महसूस होतं, एक म्हणजे गर्व वाटतं असं बघितलं की. असं बघा सगळ्या प्रकारचे तुम्ही शंख वगैरे एक म्हणजे प्रत्येकाच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या शंख, पर्स वगैरे छोट्या लोकं घेतात पण. हे बघा वाव, किती लाल शंख बघा, शंख बघा किती लाईनमध्ये लावले, छोटे मोठे तुम्हाला हवे तसे. जापमाळा असतात, मी ते इकडूनच घेते. स्वामी समर्थांची जी जापमाळा आहे ती मी इकडूनच घेते. मला चेंज करायचं असेल तर मी दुसरी पण इकडूनच घेते. चाट वगैरे वेगळ्या. मिस्टर हातामध्ये शूज घेऊन चालले आहेत, कारण त्यांना एका फ्रीजवरून दुसऱ्या फ्रीजवर जायचं होतं. ते बोलले ते टाईमपास करत बसणार, किती वेळ लागेल, त्यामुळे ते बोलले की असंच जाऊया फटाफट. इथे थोडंसं आमच्याकडे गंगाजल आम्हाला लागतं, आमच्या घरामध्ये हवंच असतं, त्यामुळे थोडंसं संपलं होतं. तर म्हटलं थोडंसं हवं होतं, तर म्हटलं थोडा बॉटलमधून घेऊन येऊया म्हणून आम्ही इथे हा मेन आहे ना, हे मेन तीर्थस्थान आहे इकडचं. तिथे आम्ही आलो. ह्याला बोलतात हर की पौडी. हर हर महादेव, हर की पौडी, हर हर महादेवची पौडी आहे ही, त्यामुळे हर की पौडी म्हणतात. इथे जो कोणी स्नान करेल, पिछली बार तो आए थे हम, याद है इस टाइम पे तो पूरे संगरण नहीं आते, हमने स्कूटी मांगी थी उनसे, भाभी ने बोला नहीं हम भी आ रहे हैं, मैंने पूछा ना उस दिन, आंटी को पूछा ना उस दिन, मैंने कहा आंटी. त्यामुळे आम्ही आता इकडे ऑलमोस्ट पोचलोच आहे. एका ब्रेडून दुसऱ्या ब्रेडला किती वेळ लागतो बघा. ॲक्च्युली मी थोडं फटाफट चालले म्हणून लवकरही आलो. लोक बघा ना, आणि किती गर्दी आहे इकडे. लोक आमच्याकडे बोलतात ना की पौष महिन्यामध्ये कुठलं चांगलं काम करत नव्हतं, असं काही नाही इकडे. चांगलं असं कुठला महिना वाईट, कुठला महिना चांगला असं नसतं. सगळे महिने सारखेच असतात. आपल्या म्हणजे बुद्धिमत्ताप्रमाणे लोक विचार करतात, पण आम्ही असं मानत नाही. आमच्याकडे आम्हाला सगळेच महिने सारखे वाटतात. लोक बघा ना किती लांबून येतात. तुम्हाला ती गर्दी दिसत असेलच, ती लोकांची गर्दी आहे ती. खूप लोकांनी सनसेट म्हणजे जवळजवळ सूर्य जायला आला आहे. कधी संध्याकाळ लवकर होते, 5 वाजता सूर्य जायला होतो. त्यामुळे आता 3:30 वाजले आहेत. नंतर किती गर्दी होती. आणि हे आहे टॉवर आहे ना, त्याला घंटाघर बोलतात. इकडे घंटा टायमिंग लागतो. तर पाठामध्ये तिकडे आले, आता इकडे आल्यात. आणि आता थोडंसं गंगाजल आलं तर घेऊन जाऊया. तर आम्ही घराकडून पाण्याची बॉटल आणली होती. कशाला म्हटलं घरी आहे ऑलरेडी गंगाजल, एवढं सगळं काय करायचं म्हणून आम्ही इथे छोट्याशा बॉटलमध्ये पाणी घेऊन चाललो आहे. गंगाजल आम्हाला हवंच असतं. तोपर्यंत ते गंगाजल भरत, तोपर्यंत मी इकडे तिकडे बघते आहे काय चालू आहे ते. म्हणजे असं छान वाटतं ना. आणि अजून तुम्ही संध्याकाळी याल ना, इथे गंगा आरती बघायला मिळते, इतकी छान वाटेल. कधी तुम्हाला मी गंगा आरतीचा पण व्हिडिओ करून पाठवेन. मला असं वाटतं की तुम्ही पण तो बघावा असं वाटते मला. ती गंगा आरती एवढं प्रसन्न मन होतं ना, एवढी गर्दी असते ना त्यावेळेला. आणि हे बघा ना, म्हणजे मुलं कशी छोटी मुलांना पण लोक घेऊन आली गंगा स्नान करायला. एवढं थंड पाणी असतं ना की असं वाटतं की बर्फामध्ये उतरलं आहे, बर्फामध्ये असं वाटतं, असं फिलिंग येतं. हे मला व्यवस्थित बंद करून ढक्कन लावून ठेवून. आणि मग ते आम्ही फुलांचं विसर्जन वगैरे केलं होतं, त्यामुळे त्यांना थोडीशी फुलं राहिली होती. त्यांना म्हटलं तुमची फुलं राहिली तर घेऊन जाऊ नकोस, व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे. थोडंही सुखी चाललं ते म्हणून 2-3 काही फुलं राहिली ती काढतात. ते बघा छान फोटो काढतात. आणि हे बघा मेन म्हणजे हे बघा, हे लोक एवढी मेहनत करतात. जे लोक पाण्यामध्ये पैसे टाकतात, 1 रुपया 2 रुपया आपल्यावरून ओवाळून टाकतात किंवा पाण्याच्या ठिकाणी गेलो आहे म्हणून टाकतात. तर ते लोक काय करतात, जरे डुबकी मारतात पाण्यामध्ये आणि पुरी ती माती हे करून काढतात. त्याच्यामुळे ते पैसे भेटले की ते कॉईन भेटतात ना, ते कॉईन ते जमा करतात. आता त्यांचं झालं गंगा स्नान करून. आता माझं आता खूप थंडी वाजत होती. म्हटलं एवढ्या थोडी ना आता थंडीमध्ये आंघोळ करायची, म्हणून मी आपलं असंच आपल्यावरती गंगाजल टाकते. कारण कसं आहे, आम्ही खूप वेळा येतो, आम्ही ते लोकल सारखेच असतो, त्यामुळे मी खूप वेळा गंगा स्नान केलं आहे, गंगा डुबकी मारली आहे. त्यामुळे असं नेहमीच वाटतं करावं असं, पण ठीक आहे. आता बोलतात ना, गंगा पाणीला हात लावल्यानंतर आपण शुद्ध होतो, आपण पवित्र होतो. त्यातला प्रकार आहे आपलं एक समाधान. एक होतं ना की बाबा चला मी हात लावला म्हणजे मी पवित्र झाली, गंगा तर आहेच पवित्र, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे फक्त पहिलं टच केलं पाण्याला आणि आम्ही आलो गंगाजल घेऊन. आता हे बोले चल लवकर जायचं आहे, जास्त टाईम वेस्ट करू नको. आम्ही थोडा उभं राहून वाटलं ना की आलो आहे. तर एक फोटो आहे बघा, लोक डुबकी कशी मारत आहेत, ते मुलाला कसं डुबकी मारतात ते म्हणजे बस थंड पाणी आहे, फटाफट डुबकी मार आणि चल म्हणून फटाफट.
तर इकडे अशा प्रकारचे पण स्नान होतं, झटपटवालं स्नान. आता मुलं आहेत, आता इकडे आलो तर एक सेल्फी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही फोटो पण काढला, छोटासा व्हिडिओ पण काढला. दोघांचा एकत्र वाटला पाहिजे ना की आम्ही आलो ना. तर हे नेहमी पुढे असतात, मी मागे असते. काय कोणाचा ताळमेळ नसतो, फटाफट सगळं काम फटाफट यांना करायचं असतं, निघायचं असतं. मला बोलायचं तर लवकर फोटो काढ, आपण मग निघूया. मग आम्ही काय थोडंसं सेल्फी वगैरे घेतली आणि आम्ही निघालो. ही बघा ना, संध्याकाळची तयारीची होते, आरती तयारी करतात लोक. फुलं वगैरे असं पाण्या असं करून घेतात लोक, येतात विकत घेतात 50 100 150 रुपयाला. त्यांचा हा कामच आहे. मग ते लोक असे काम करतात, मग त्यामुळे हे असे घेऊन जातात. मग आम्ही निघालो, आम्ही सरळ शॉर्टकट घेतला, निघालो. आता आम्ही आलो होतो बाईकवरनं, त्यामुळे पटापट आम्ही निघालो. कारण कसं गाडीने आलो त्यामुळे खूप जाम लागतं. बाईकने किंवा स्कूटीने आलो की फटाफट निघालो. आम्ही निघालो लगभग आम्ही आलो 3 वाजता, निघेपर्यंत आम्हाला 4 वाजले. थोडंसं थंड वाटायला लागलं. तर लोकांची दुकानं बघा ना अजून सजायला लागली, लोक अजून यायला लागली. चाट वगैरे म्हणजे लोक बाहेर मार्केटमध्ये पण घेतात, पण इकडे पण घेण्याची मजा आहे ना, ती काही वेगळीच असते. मला तर नेहमी वाटतं काय नाही काहीतरी घ्यावं. आज जरा आम्ही फटाफट निघालो होतो घरातनं, कारण मुलांना घरी ठेवलं होतं. लगेच जायचं पण होतं, संध्याकाळची वेळ होती, ह्यांना पण जायचं होतं ड्युटीवरती. आणि म्हटलं चला फटाफट म्हटलं विसर्जन करूया आणि निघूया. पण मला हा झटपटीमध्ये व्हिडिओ काढावा लागला. कधी मी आरामात फुरसतमध्ये जाईन तेव्हा चांगला व्हिडिओ काढेन. आता आम्ही हायवेला आलो आहे, जास्त लांब नाही. आमचं घर रविवारपासून ठीक अंतरावरती आहे. हरिद्वारच्या रोडला एकही तुम्हाला कुठे नॉनव्हेज, मी थंडी वाजायला लागली, मी कानामध्ये टोपी घातली. आता कान बंद झाले की कानामध्ये हवा घुसत नाही ना, मग त्यामुळे कसं जरा बरं वाटतं. त्यामुळे कसं जरा हवा की जरा थंडी जरा कमी लागते. स्वेटर वगैरे सगळं प्रॉपर घातले, पण तरी पण थंडी एवढ्या विचारू नका. बाईकवर स्कूटीवर खूप थंडी लागते. आणि इकडे बघाल तर इकडे जंगल लागतं आमच्या इथे ना, राजाजी नॅशनल पार्क नाही, जंगल असं म्हणू नका, राजाजी नॅशनल पार्क म्हणून नाही. ते जवळजवळ सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत, इकडे जनावरांपासून सावध राहा. आणि मग असं हे केलं जातं. त्यामुळे आता इकडे बघाल ना आमच्या